तर जय शिवराय मित्रांनो, सप्ताह स्पेशल ब्लॉगचा आजचा 8वा दिवस. तर आज होतं हनुमान जयंती. तर हनुमान जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक अभिनंदन. तर हनुमान जयंती आहे म्हणल्यावर काय आपले समजे गावकरी मंडळी मस्तपैकी आपल्या पारावर जमा झालती, कारण की गुलाल टाकायचा थोड्या वेळात कार्यक्रम होणार होता. तर नंतर काय आरती झाल्यानंतर गुलाल टाकण्याचा कार्यक्रम झाला. मित्रांनी मस्तपैकी आपल्या हनुमानाला धुवून घेतले. तर बघू शकता किती घाई करत आहेत मित्र हनुमानाला धुण्यासाठी. तर त्यांचा एक शूट काढला आपण. नंतर गेलो बाहेर. तर बघतो तर काय आपले फटाके चालू होते. आता गुलाल पडला म्हणल्यावर फटाके तर वाजणारच. तर फटाके चालू होते. नंतर म्हणलं चला आता आपल्याला ड्युटीला जायचे. तर मग काय आपण निघालो ड्युटीला. तर जवळला जाता जाता वाटतच आपले एक मारुती मंदिर आहे. तर आपण मारुती मंदिराचा ते आपण शूट घेतला आणि तिथे गुलाल टाकण्याचा कार्यक्रम झाला. त्याच्याने तिथेही जेवाय होतं. तर काय तिथे जेवाय होतं म्हणल्यावर थोडा वेळ होता जेवण्यासाठी. तर आपले मित्रमंडळी तात्पुरतं पाणी सप्लाय करत होती. तर त्यांचा पाणी सप्लाय करताना आपण एक व्हिडिओ काढला आणि नंतर म्हणलं चला जेवणाचा व्हिडिओ दाखवूया. तर मित्रमंडळी आपली जेवत होती मस्तपैकी. तर मित्राचं शूट काढला, नंतर आपण पण घेतलं जेवायला. तर जेवाय गेलं झाल्यानंतर आपण वाढा म्हणलं थोडं. तर काय आपण वाढायला घेतलं आणि पुरी वाढू लागलो आपण. तर नंतर पुरी वाढणं झाल्यानंतर म्हणलं चला आता आपण जाऊया, आपल्या ड्युटीला उशीर होत आहे. तर मग काय आपण घेतलं मित्राचं एक शूट आणि म्हणलं चला आता आपल्याला खूप उशीर होणार आहे ड्युटीला. तर मग नंतर आलो आपण ड्युटीला. तर बघू शकता मित्रांनो, आपण ड्युटीला आल्यानंतर एक चक्कर मारली. चक्कर मारता मारता बघलं काय आपला मित्र मस्तपैकी ब्रेकर मारत होता का त्याच्या मध्ये. मग काय आपल्याला झाली सुट्टी, आपण आलो घराकडे आणि म्हणलं एक पंक्तीचा व्हिडिओ काढून घ्यावा. तर मग घेतला आपण एक पंक्तीचा मस्तपैकी व्हिडिओ आणि पंक्तीचा व्हिडिओ काढणं झाल्यानंतर आपण आलो आपल्या मित्रापाशी. तर बघतो काय मित्रमंडळी समजे एका कडकून IPLचे मॅचेस बघत होते. तर काय आमच्या गावात तरुण मंडळी एवढी भारी आहे की पुरेला नादच एक म्हणतात, क्रिकेटचाच नाद. नंतर आलो आपण खाली, कीर्तन चालू होतं. तर कीर्तनामध्ये येऊन आपल्या मित्रापाशी आपण बसलो. नंतर आपण महाराजाच्या कीर्तनाचे काही शूट काढले आहेत ते तुम्ही बघा.